आजची कथा आहे शनी जयंती पौराणिक कथा। शनिदेवांच्या जन्माची कथा काय आहे ते आपण आज पाहूया। सर्व विवर्तित मान्यतेनुसार नवग्रह कुटुंबात सूर्य राजा आणि शनिदेव भृत्य आहेत। परंतु महर्षी कश्यप यांनी शनी स्तोत्राच्या एका मंत्रात सूर्यपुत्र शनिदेवाला महाबळी आणि ग्रहांचा राजा म्हटले आहे। सौरी ग्रह राजो महाबळा। प्राचीन ग्रंथाप्रमाणे शनिदेवाने महादेवाची भक्ती आणि तपश्चर्येने नवग्रहामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान मिळवले आहे। एकेकाळी सूर्यदेव जेव्हा गर्भधारणेसाठी आपल्या पत्नी छाया यांच्या जवळ गेले तर पत्नीने सूर्याच्या प्रचंड तेजामुळे भयभीत होऊन आपले डोळे बंद करून घेतले। नंतर छाया यांच्या गर्भातून शनिदेवांचा जन्म झाला। शनी श्याम वर्ण असल्यामुळे सूर्याने आपल्या पत्नीवर आरोप लावला की शनी माझा पुत्र नाही। तेव्हापासून शनी आपल्या वडील अर्थातच सूर्याशी शत्रुत्वता ठेवतात। शनिदेवाने अनेक वर्ष तहान भूक सहन करून महादेवांची आराधना केली आणि घोर तपश्चर्येने आपले देह दग्ध करून घेतले होते। तेव्हा शनिदेवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वर मागावयास सांगितले। शनिदेवाने प्रार्थना केली की अनेक युगापासून माझी आई छाया यांची पराजय होत आहे। त्यांच्या माझ्या वडील सूर्यांकडून अपमानित व प्रताडित केले गेले आहे। म्हणून मी आपल्या वडिलांपेक्षा अधिक बलवान, सामर्थ्यवान आणि पूजनीय होऊन अशी माझी आईची इच्छा आहे। म्हणून महादेवाने त्या वरदान देत म्हणाले की नवग्रहामध्ये आपलं स्थान सर्वश्रेष्ठ असेल। आपण पृथ्वीलोकात न्यायाधीश व दंडधारिक असाल। सामान्य मानवाचं नाही तर देव, असुर, सिद्ध, विद्याधर आणि नाग देखील आपल्या नावाने भयभीत होतील। ग्रंथाप्रमाणे शनिदेवांचे गोत्र काश्यप असून सौराष्ट्र त्यांची जन्मस्थळी असल्याचे मानले जाते। तुम्हाला ही कथा आजची आवडली का? शनिदेवांची ही जन्माची कथा आवडली असल्यास तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।